कॉलेजमध्ये असताना ऐका 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 2 मिनिटं ऐका. जेव्हा एखादं लांब लचक भाषण करायला उठला ना, पहिलंच टाळं वाजवलं. तुम्ही शिट्ट्या आणि टाळे वाजवलं, मला माहीत आहे की आपण उरक्त घेतलं पाहिजे. पण एक सांगतो, आदरणीय वंदनीय माझं वडील, माझं काळीज, माझे मित्र गोपीनाथजी मुंडे यांना वंदन करतो. मगाशी अजितदादा बोलले, पंकजाताई बोलल्या. एक लक्षात घ्या, त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठली जातभेद मानली होती? तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला नीट ऐका. यांचं संपूर्ण कुलदैवत शिखर शिंगणापूर देवस्थान. कामाच्या निमित्ताने त्यावेळेस मला सांगितलं कोणी, मुंडे साहेबांनी. त्यावेळेस ते इथं आले. त्यातनं त्यावेळेस सगळे कारखानदारी काय नव्हती, सगळे ऊसतोड कामगार हे ते त्यांचे जे झटले जगले. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आज मला सांगा, तिने पंकजांनी तुमच्याकडं हात पसरून हे करायचं? मला एक सांगावं. मग सगळ्यांचे लांब लचक सगळे आमदार खासदार सगळे जे काय, मला एक सांगा, एक प्रश्न विचारतो तुम्हाला. जेव्हा कृपया कोणावरती हे म्हणजे सगळ्यांचं शरीर आणि स्वास्थ्य व्यवस्थित राहिलं पाहिजे, त्यावेळेस का कोण विचार करत नाही? जेव्हा चुकून माकून हॉस्पिटलला जातो आपण, त्यावेळेस का? त्यावेळेस आपण ब्लड ग्रुप चेक करतो का? तो O पॉझिटिव्ह, O नेगेटिव्ह, हे नेगेटिव्ह, ते नेगेटिव्ह. त्यावेळेस का विचार करत नाही की हा मराठा समाजाचा, तोच त्या समाजाचा नाही, रक्त पाहिजे. मग तुमचं आमचं रक्त तेवढंच आहे, लक्षात घ्या. फक्त कोणी काय म्हणत असेल ना, त्याला सांगू द्या, मग त्याला वेगळं काढू, तिथंच ठेवू, आणि बस कोणी रक्त द्यायचं नाही. अहो काय बोलायचं? मला अजून, मी रडणार नाही, लढणार. मग मी तर म्हणतो, त्याला मागच सांगितलं, इथं कशाला म्हणलं, तुम्ही सातारत नाही, बिनविरोध मी फॉर्म तुमच्या विरोधात भरतो आणि हळूच फॉर्म काढून घेतो. एवढी छोटी स्कीम कळली ना तिला, तर काय बोंबलं जातं काय? अजितदादांनी लई खूप बोलले असं तसं. पण एक लक्षात घ्या, आज तुमच्या सगळ्यांचा विकासाचा प्रश्न आहे. सुरेश दादा दस असतील, धनु माझं लहान होतं कॉलेजला, आता त्याला धनु काका म्हणतात, काय काय ते माहीत नाही. पण हे सगळे माधवजी जानकर, बाळासाहेब, हे ते सगळे लांब लचक यादी आहे, सगळे मान्यवर. मला एक सांगावं, हे एवढे बोलले, मला का बोलवलं मला तेच कळत नाही, काय शिल्लकच ठेवलं नाही. पण एक सांगतो, बाय हार्ट एक सांगतो, जो कोण काय पण म्हणत असेल ना, त्यांना विचार नाही. कॉलर जाऊन द्या, कॉलर ती तुटली कॉलर काय, वास काय ऐका, एक मिनिट ऐका. मला एक सांगा, इथं जेवढ्या आहेत महिला
वडीलधारी लोक येते, एक लक्षात घ्या, आज आपण बोलतो, ज्यांनी काळजी घेतली त्याची आपण काळजी नाही घेणार तर कोणाची काळजी घेणार? तुम्हाला वाटतंय का ही तुमची काळजी घेणार नाही? अहो, तुमचे वडीलधारी लोकांची मुलगी आहे, मित्रांची बहीण आहे, आज तिला नाही मतदान करायचं, कोणाला करायचं? एक सांगतो, तुम्ही जर केलं नाही ना, एक सांगतो नीट ऐका, मी राजीनामा देईन, मग तिला तिथनं निवडून. पण तसं होत नाही, नीट ऐका. का नाही तर इथं आहे ना, मी येताना बघत होतो, हे सगळं आहे ना कंपाऊंडला अगोदर कुलूप लावले. तुम्ही हो म्हणा तर सोडणार बाहेर, नाही तर इथं बोंबलत बसा. काय ते जीवा भावाचे आहेत, त्यांच्यासाठी नाही करायचं, कोणासाठी करायचं? आज तिला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांगा. नाही जाऊन दे, कधी मिळणार? काळ्याची पांढरी झाल्यानंतर, जेव्हा ती तुमच्यासाठी काय करू शकणार नाही. मग आता तिला नाही निवडून दिलं तर माझ्याशी गाठ आहे सांगतो. तुम्ही पण लय विचार करत असणार. मग अजितदादांनी तर काय ठेवलंच नाही. हे रेल्वे लाईन हे कशामुळे होतात? ऐकून घे एक मिनिट. हो, थांब, मी तिथे येऊन बघतो, बोल, थांब, ऐका एक मिनिट. हे कशामुळे होतं? कशामुळे होतात? ज्या वेळेस एक नियोजन केलं जातं, नियोजनच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या इकडं तिकडं तुम्ही निधीचं वाटप केलं जातं. काय होतं मला सांगा ना. बीड म्हणजे ते आज फरक पडला का नाही? मगाशी शेवटी पाणी आम्ही देणार आहे, लक्षात घ्या. तसलं नाही पाणी. फार नीरा, देवघर हे जे धरणं आहेत, इथं सपाट जमीन आहे, तिथं सगळं हे सह्याद्रीचे डोंगर आहेत. तिथनं दादा म्हणजे म्हणाले ना, त्यातनं इथनं पाईपलाईनने येते. अहो मला सांगा, हे कधी होणार? जेव्हा स्टेबिलिटी म्हणतो, जेव्हा स्थिर सरकार असतं. तुम्ही नाहीतर काय करणार? अहो यांचं एक मत पण होत नाही. कोण त्याच्यावरती हे काय तर त्याच्यावरनं भांडणं. एक नेतृत्व तर तुम्ही स्वीकारा. मी कोणाचं कौतुक करायला मोकळा नाही आहे, पण एक सांगतो, अनेक पंतप्रधान जवळनं बघितलेत. आज मला सांगा, आज महाराजांचं नाव घेऊन त्यांचे विचार आचरणात आणले कोणी? गरिबी हटाओ देश बचाओ. बोलणं सोपं असतं, जय जवान जय किसान. माझ्यावरती विश्वास ठेवू नका, पण एक सांगतो, विचार करा ना. तुम्ही सज्ञानात, तुम्हाला मताचा अधिकार आहे, मग का विचार करत नाही? आज मला सांगा, आज गरिबांच्या हे संपूर्ण घरकुल हे ते का त्यावेळेस झालं नाही? जवानांच्या बाबतीत तेव्हा आज तुम्ही विचार करा. किसान म्हणजे शेतकरी, आज जे योजना राबवल्या तुम्ही विचार करा. का आम्ही सांगितलं पाहिजे? आणि एक सांगतो, कृपया करा, माझ्या बहिणीला निवडून द्या. तलवार उपसा आता माझ्या नड्यावर नको. पण कधीतरी अन्यायाच्या विरोधात आणि कधीतरी तुम्ही स्वतःच्या हित अंतःकरणाला विचारा, मग तुम्हाला कळेल. शपथ, मला का बोलवलं मला माहित नाही, पण मी आलो.
चकटपूमध्ये ते यायला हेलिकॉप्टर भेटतंय म्हणलं, कधी ना बसलो ते आपण जाऊ म्हणून आलो मी. असं तुम्हाला वाटत असेल. मी आलो इच्छा करता, नीट वागा. कळालं? मगाचपासून लई लांब लचक सगळे भाषणं होत होते. म्हणलं बहुतेक लोकांना पेंग आलेली दिसते. मतदानाच्या दिवशी मेहरबानी करून आत्ता पेंगा, पण त्यावेळेस पेंग येऊन देऊ नका सांगतो, नाही तर छायाला मी येणारच तुम्हाला. वाकून नमस्कार करतो तुम्हाला सगळ्यांना. पण काय याची ही प्रचार सभा नव्हती, ही विजय सभा होती, लक्षात घ्या. आता काय बोलायचं? हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज की. पूर्ण मंडप जोरात होऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. एवढंच लक्षात ठेवा. नेहमी काल पण तुमचं होतं, पंकजा काय वेगळी नाही. मुंडे साहेबांचं अंतःकरणातनं मला अनेक लोकांना त्यांचं कोण नव्हतं, आमचे वडील वारल्यानंतर कोण नव्हतं माझं बोट धरायला, त्यावेळेस माझं बोट त्यांनी धरलं. माझ्या गळ्याची शपथ आहे, महाराजांची शपथ तुम्हाला सगळ्यांना. कोणी पण काय म्हणलं ना, प्लीज शपथ सांगतो, हिला देणार ना निवडून. काय न्यू माझ्या बरोबर, मी राजीनामा देतो आणि तिथून निवडून आणतो, मग बघतो तुमच्याकडे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.